हॅलो फ्रेंड्स, 10:30 झालेत आणि मी आता घराच्या बाहेर पडलेली आहे. तर मी आता खूप छान सवय एक आहे ना, ती छान सवय जी आहे ना ती स्वतःला लावून घेतलेली आहे. म्हणजे मी असं ठरवलं आहे आता की माझ्या घराची जी पण काही कामं आहेत ना बाहेरची, ती 10, 10:30, 11 वाजेच्या आत करून घ्यायची आहेत. आणि ते पण गाडी न घेऊन जाता. म्हणजे जर मला ग्रॉसरीज आणायचे, फ्रुट्स आणायचे, जे पण काही सामान आणायचं जे माझ्या नियर बाय आहे ना, तर मी आता ते पायी जाऊनच आणत जाणार आहे. आणि 10:30, 11 वाजेच्या आधी मला ते सगळं कामं करत जायचे, जेणेकरून उन्हाच्या तडाख्यामध्ये फिरायचंही नाही आहे, स्किनचीही केअर करायची आणि स्वतःचीही केअर करायची. तर आज फ्रूट्स संपलेले होते. 2 दिवस झाले मी माझं ज्यूस बनवलेलं नाही आहे, ज्यूस स्किप होतं. तर त्याच्यामुळे मग मी विचार केला की नाही, आता पहिले फ्रूट्स घेऊन येऊया. तर आमच्या इंदिरानगरमध्ये ना एक खूप मस्त शॉप आहे बरं का. 12ही महिना तिथे सगळं काही अवेलेबल होऊन जातात, सगळ्या प्रकारचे फ्रूट्स अवेलेबल होऊन जातात. आणि फायनली मी इथून जे आहेत, तर आज मला घ्यायचे होते ॲपल आणि त्याच्यानंतर घ्यायचे होते केळी. तर ज्यूसमध्ये मी नेहमी ज्यूस जे आहे ते चेंज करत असते. कधी ॲपल ॲड करत असते ज्यूसमध्ये, कधी ऑरेंज ॲड करत असते, कधी मोसंबी ॲड करत असते. तर ते माझ्या मूडवर डिपेंड आहे की आज मला आता कुठल्या फ्रूट्सचं ज्यूस प्यायचं आहे, त्याच्यावर मी ठरवलेलं असतं. तर आज स्वयंपाकाला ॲक्च्युली सुट्टी होती, कारण की आदित्यला भाजीपोळी खायची इच्छा नव्हती. त्याचं असं होतं की काहीतरी चटरपटर खाऊया. तर मी इकडे ढोकळ्याचं आहे, तर ढोकळ्याचं पीठ रेडीमेड बनवलेलंच असतं. तर ते मी आता कुकरमध्ये लावून घेतलेलं होतं आणि इकडे फक्त मला आता तडका द्यायचा होता. तर इकडे मी तडक्यासाठी जे आहे, तर मिरची, त्याच्यानंतर जिरं, मोहरी आणि कढीपत्ता हे सगळं छान कडकडीत तेलामध्ये गरम करून घेतलं आणि ढोकळ्याला जो आहे तो तडका देऊन दिला. आणि आदित्यलाही कामाला लावलं, कारण की ट्रायपॉड ओढून ते सगळं दिसत नव्हतं, तर त्याला मोबाईल पकडून उभं राहायला लावलं. तर तो देवपूजा वगैरे करेपर्यंत त्याचा सगळं नाश्ता म्हटलं आता तयार करून घेऊया. इकडे ढोकळ्याला तडका दिला आणि लगेचच लागलीच माझं ज्यूस पण बनवायला घेतला. तर आज ज्यूसमध्ये जे आहे ते अर्ध गाजर, अर्ध बीटरूट, अर्ध सफरचंद आणि छोटासा आल्याचा तुकडा एवढं मी घालणार आहे. आणि दरवेळेस जे ज्यूस असतं माझं त्यातमध्ये ॲडिशनल ह्या सगळ्या गोष्टी असतातच. फक्त आज जर ॲपल आहे ना, तर त्याच्याऐवजी ऑरेंज असू शकतं, कधी त्याच्याऐवजी संत्री असू शकतात, कधी त्याच्याऐवजी द्राक्ष असू शकतात. म्हणजे जे पण काही ते थोडंसं गोड असणारी वस्तू, म्हणजे जास्त गोड नाही पण थोडंसं गोड लागेल ते ज्यूस, असं काहीतरी मी बनवत असते. तर मला असं वाटतं ना की आपली हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जे खातो ना तसंच आपली स्किन किंवा आपलं जो शरीर आहे ना त्याच्यावर इम्पॅक्ट पडत असतो. तर हेल्दी गोष्टी खाण्याची सवय लावणं खूप गरजेचं आहे. 1000 रुपयाची फेस क्रीम चेहऱ्यावर अप्लाय करण्यापेक्षा जर ह्या सगळ्या गोष्टी आपण पोटातूनच घेतल्या, तर ते चेहऱ्यावर उशिरा का होईना, महिन्याभरात का होईना, पण त्याचा रिझल्ट मिळतो. आणि तो रिझल्ट आपल्याला पूर्ण बॉडीवर बघायला मिळतो, फक्त चेहऱ्यावरच नाही. तर अशा प्रकारे जे आहे, तर माझं ज्यूस वगैरे तयार झालेलं आहे. आणि आजच्या ही नाश्त्याची जी प्लेट आहे, नाश्ता नाही म्हणता येणार ॲक्च्युली, हे पूर्ण जेवणच आहे, ते रेडी झालेलं आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि आता भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.